नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर क्लास 5 स्कॉलरशिप इंटेलिजंट टेस्टमध्ये आपण सुरू केलेला चॅप्टर नंबर 1 दॅट इज कॉम्प्रिहेन्शन. यामध्ये आपण थर्ड पार्ट बघूया लेटर्स. याआधी आपण नंबर सिरीजवरील एक्सरसाइज 1.2 कंप्लीट केलेली आहे. जर आपण तो व्हिडिओ मिस केला असेल तर त्याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तर लेटर्स ए टू वाय पर्यंत अशी एक आपल्याला लेटरची सिरीज दिली राहील, म्हणजे 25 लेटर्सची, आणि यावरून तुम्हाला वेगवेगळे क्वेश्चन दिले राहील आणि ते आपल्याला सोडवायचे आहे. तर बघूया आपण काय करायचं. ए पासून वाय पर्यंत एकूण 25 जे लेटर्स आहेत त्यामध्ये 5-5 लेटरचे असे ग्रुप बनवलेले आहे. ठीक आहे. यामध्ये ग्रुप 1 मध्ये 5 लेटर आहे, ग्रुप बी मध्ये 5 लेटर, ग्रुप 3 मध्ये 5 लेटर, ग्रुप 4 मध्ये 5 लेटर आणि ग्रुप 5 मध्ये 5 लेटर. ए पासून ई आहे, नंतर एफ पासून जी आहे, अशा पद्धतीनं 5-5 लेटरचे इथे ग्रुप बनवलेले आहे. आता लेफ्ट कडून राईट कडे याला जर आपण सिरियली नंबर दिले तर ए 1 वर येईल, बी 2 वर येईल, सी 3 वर येईल. ठीक आहे. असं करत करत वाय येतो 25 वर. तर ग्रुप 1 मध्ये 5 लेटर्स आहे, 1 2 3 4 5. ग्रुप बी 2 मध्ये 1 2 3 4 5 असे नंबर्स आपण इथे दिलेले आहे. यावरून लेफ्ट टू राईट 1 टू 25 आणि राईट टू लेफ्ट जर आपण नंबरिंग केले तर वाय येतो 1 वर, एक्स 2 वर आणि असं करत करत ए येईल 25 वर. आता यावरचं जे एक्सरसाइज आहे ते बघूया. एक्सरसाइज 1.3 यामध्ये बघूया क्वेश्चन नंबर 1. ठीक आहे. इथे आपल्याला अशा प्रकारची एक लेटर सिरीज दिलेली राहील आणि त्यावरून आपल्याला क्वेश्चन्स इथे सॉल्व करायचे राहतील. तर बघा, पहिला क्वेश्चन्स इथे अल्फाबेटची सिरीज दिलेली आहे, 5-5 लेटरचे इथे ग्रुप बनवलेले आहे. एक्सरसाइज 1.3 नवनीतच्या बुकमधून बघूया क्वेश्चन नंबर 1. इन द गिवन अल्फाबेट ॲट विच प्लेस इज द लेटर व्ही फ्रॉम द लेटर के. बघा, इथं फ्रॉम द लेटर म्हटलं आहे, आफ्टर द लेटर नाही म्हटलं आहे. फ्रॉम जर म्हटलेलं आहे तर केला आपल्याला आधी 1 नंबर म्हणावा लागेल. इथं बघा, के कुठे आहे? आधी के इथे आहे आणि आपल्याला विचारलेलं आहे की व्ही कितव्या नंबरवर आहे. के पासून के इथे आहे, व्ही इथे आहे. केच्या नंतर काउंट करा. के 1 झाला म्हणजे हे झाले 5 आणि हे झाले 5, 10 11 12. तर के इन 12 नंबरवर. यामधील कोणता ऑप्शन? ऑप्शन 2 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट, इन द अल्फाबेट which letter is nearer to R than K. तर आर पासून या खालील 4 ऑप्शनपैकी कोणता लेटर जवळ आहे के पेक्षा? आर इथे आहे आणि के इथे आहे. आर पासून के बघूया किती नंबरवर आहे. हे के आहे 5, म्हणजे याच्यातले 5 नंबर झाले 6 7, म्हणजे आरच्या नंतर के हा 7 नंबरवर आहे. मग या ऑप्शनचा यूज करायचा. ऑप्शन्समध्ये पहिला आहे एन. आता के आर पासून एन कोणत्या नंबरवर आहे? इथे आर आहे आणि इथे एन आहे, तर हा एन जवळ येतो, के पेक्षा एन जवळ येतो. ठीक आहे, कारण के इथे 7व्या नंबरवर आला आणि आर पासून एन किती येईल? 1 2 3 4 नंबरवर येईल. ठीक आहे. आणि एमचा जर विचार केला तर एम एन पेक्षा नंतर आहे, म्हणजे एम थोडा दूर झाला. एल पुन्हा दूर झाला आणि पी जवळ झाला, म्हणजे आरच्या सगळ्यात जवळ पी आहे. तर या 4 पैकी सर्वात जवळ लेटर आहे पी, म्हणजे ऑप्शन 4 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 3. विच लेटर्स इन द अल्फाबेट हॅव द नंबर ऑफ लेटर्स बिटवीन देम हाफ ऑफ दॅट ऑफ द नंबर ऑफ लेटर्स बिटवीन ई अँड एन. क्वेश्चन काय म्हटलेला आहे की खालील जे 4 पर्याय दिले आहे यामध्ये कोणत्या दोन लेटरमध्ये एवढे लेटर आहेत कुणाच्या, जेवढे ई आणि एनच्या मध्ये आहेत त्याच्या हाफ. म्हणजे आपल्याला काय समजायचं आहे पहिलं की ई आणि एन मध्ये किती लेटर्स आहेत ते आधी शोधूया. ई इथे आहे आणि एन इथे आहे. ईच्या नंतर एन पर्यंत मध्ये किती लेटर्स आहेत? आता हे 5 झाले, 6 7 8 लेटर्स आहेत, म्हणजे ई आणि एनच्या मध्ये टोटल लेटर्स 8 आहे. आता 8चे हाफ किती होतो? 8चे हाफ जर केलं तर 4 येतो. मग क्वेश्चन असं झाला हा की खालील पर्यायापैकी कोणत्या 2 लेटरच्या मध्ये 4 लेटर आहेत? एम आणि व्ही. बघा, एम इथे आहे, व्ही इथे आहे. ठीक आहे, ते जास्त लेटर्स आहेत, ते होणार नाही. ए आणि जी बघा, ए आणि जी याच्यामध्ये 1 2 3 4 5 लेटर्स आहेत, ते पण नाही होणार. डी आणि आय, डी इथे आहे, आय इथे आहे. डीच्या नंतर काउंट करा, 1 2 3 4 लेटर्स आहेत, म्हणजे डी आणि आयच्या मध्ये 4 लेटर्स आहेत. ऑप्शन 3 इज करेक्ट ऑप्शन.
नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 4. काय म्हटलं आहे, इन द अल्फाबेट व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द सिरियल नंबर ऑफ लेटर्स पी फ्रॉम द लेफ्ट अँड राईट हँड. क्वेश्चन पुन्हा समजून घ्या. व्हॉट इज द डिफरन्स, डिफरन्स किती आहे कशामधला, बिटवीन द सिरियल नंबर ऑफ लेटर पी, पीचा सिरियल नंबर, फ्रॉम लेफ्ट आणि राईट, म्हणजे पीचा सिरियल नंबर लेफ्टकडून पाहायचा, पीचा सिरियल नंबर राईटकडून पाहायचा आणि त्या दोघांचा डिफरन्स आपल्याला काढायचा आहे. मग यासाठी आपण आपली सिरीज बघूया. इथे अल्फाबेटची पी बघा इथे आहे. ठीक आहे, तर लेफ्टकडून पीचा नंबर कोणता येतो, 5 + 5 10 15 16 येतो, म्हणजे लेफ्टकडून येतो 16 आणि राईटकडून बघा 1 2 हे झाले 5 6 7 8 9 10 आणि राईटकडून 10 येतो. तर 16 - 10 किती होतात, 6, म्हणजे डिफरन्स झाला 6चा. त्यापैकी कोणता ऑप्शन, ऑप्शन 3 इज करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 5. In the alphabet, which is the letter at the 10th place to the right of the middle letter? म्हणजे मिडल लेटरच्या राईटला 10th प्लेसचा लेटर आपल्याला सांगायचा आहे. मग यासाठी आपल्याला मिडल लेटर माहीत पाहिजे. आधी एकूण 25 लेटर्स आहेत, तर मिडल लेटर हा 30 नंबरचा राहील. 5 5 + 5 10 11 12 13, तर मिडल लेटर झाला इथे यम. आता याच्या राईटला 10th प्लेसचा आपल्याला लेटर सांगायचा आहे. यमच्या राईटला 10th, 1 2 5 आणि 2 7 8 9 10, तर 10th प्लेसवर येतो डब्ल्यू. तर यापैकी कोणता ऑप्शन आहे, तर ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 6. इफ द अल्फाबेट if the letters from D to O are written in the reverse order, which letter will occur at the middle place? तर आपल्याला बघा इथे एक अल्फाबेट सिरीज आपल्याला अशी दिलेली राहील. क्वेश्चन विचारला की या अल्फाबेट सिरीजमध्ये A to Y वाली, यामध्ये जर आपण डी पासून ओ पर्यंतचे लेटर्स, हा झाला डी आणि हा झाला ओ, डी पासून ओ पर्यंतचे लेटर्स जर रिव्हर्स ऑर्डरमध्ये लिहिले तर आपल्याला मिडल लेटर विचारला आहे. तसे आपण बघितलं तर ए पासून वाय मध्ये मिडल लेटर्स आपला एम होतो. तर नवीन सिरीजमध्ये मिडल लेटर्स कोणता येईल, तर बघा ए बी सी पर्यंत सेम राहील. मग इथे ओ पासून इथे रिव्हर्स ऑर्डरमध्ये लिहायचा. आधी येईल ओ आणि एन, ओ एन झालं. मग त्यानंतर येईल एम एल के जे आय, 5चा ग्रुप बनवूया. आय झालं. त्यानंतर एच जी एफ, एच जी एफ, एच जी एफ ई डी, ई आणि डी. यामध्ये आता ही झाली 25 लेटर्सची सिरीज. यामध्ये 13 लेटरचा मिडल लेटर येईल. तर 5 5 + 5 10 11 12 13, तर 13 लेटर्स येतो आपला एफ. यामध्ये बघूया आता ऑप्शन, तर ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 7. फ्रॉम द राईट एंड ऑफ द अल्फाबेट विच लेटर हॅज द सिरियल नंबर सेम ॲज दॅट ऑफ द सिरियल नंबर फ्रॉम के फ्रॉम द लेफ्ट हँड. क्वेश्चन काय म्हटलेला आहे, लेफ्ट हँड पासून केचा जो सिरियल नंबर आहे, आता लेफ्ट हँड पासून केचा सिरियल नंबर कोणता येतो बघूया. या सिरीजमध्ये 5 + 5 10 11, तर लेफ्ट हँड पासून केचा सिरियल नंबर येतो 11. क्वेश्चन काय म्हटलेला बघा, केचा सिरियल नंबर आपला 11 आला लेफ्ट हँड पासून. फ्रॉम द राईट हँड ऑफ द अल्फाबेट विच लेटर हॅज द सिरियल नंबर सेम, म्हणजे लेफ्ट हँड पासून केचा जो सिरियल नंबर आहे तेवढाच सिरियल नंबर राईट हँड पासून कोणत्या लेटरचा येतो. आता या सिरीजमध्ये पुन्हा बघा, राईट हँड पासून जर आपण सुरुवात केली तर वाय झाला 1, मग हे झाले 2 3 4 5, 5 + 5 10 आणि 11 वाला आला ओ. ठीक आहे, तर कोणता ऑप्शन, ऑप्शन 4 इज करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 8. इफ द लेटर्स आय टू ओ इन द अल्फाबेट आर रिटन इन द रिव्हर्स ऑर्डर 2 टाइम्स इन अ रो, म्हणजे आय पासून ओ पर्यंत जे अल्फाबेट आहे ते आपल्याला रिव्हर्स लिहायचे आहे. पण किती टाइम्स, 2 टाइम्स लिहायचे आहे रिव्हर्स. ठीक आहे, आधी रिव्हर्समध्ये लिहून घेऊया 2 टाइम्स. आता बघा ही आपली ओरिजिनल सिरीज आहे ए पासून वाय पर्यंत. तर आय पासून हा आय आहे आणि हा ओ आहे. आय पासून ओ पर्यंतचे लेटर 2 टाइम्स लिहायचे आहे. तर आधी जो ए बी सी डी आहे तो तसा येईल, ए बी सी डी ई, नंतर येईल एफ जी एच. बघा आता आय नाही येणार इथे, तर हे एवढे जे लेटर्स आहे हे रिव्हर्स ऑर्डरमध्ये येईल. म्हणजे ओ एन एम एल के जे आय. बघा
हा 1 टाइम झाले, पुन्हा 1 टाइम लिहूया. ONMLKJI झाले. बाकी मग हा PQRST आणि UVWXY जसा तसा राहील. PQRST UVWXY. आता क्वेश्चन काय म्हटलेला आहे, विच लेटर विल बी ॲट द 10th प्लेस फ्रॉम राईट एंड. आता राईट एंड पासून 10th प्लेस, हा राईट एंड आहे. आता 5 आणि 5 तर राईट एंड पासून 10th प्लेस पीच येतो. ठीक आहे. तर यामध्ये क्वेश्चन विचारला आहे, विच लेटर विल बी ॲट द 10th प्लेस फ्रॉम राईट एंड. राईट एंड पासून 10th प्लेस. हे पूर्ण जर सिरीज बघितलं, पण यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, हे सुरुवातीचे लिहायचे नाही आहे. आपल्याला काय करायचं आहे, फक्त ओ पासून ओ पासून आय पर्यंतचीच लेटरची सिरीज घ्यायची आहे, रिव्हर्स ऑर्डरमध्ये ओ पासून आय पर्यंतचीच. मग यामध्ये राईट हँड पासून 10th लेटर बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तर 10th लेटर येतो आपला के. तर यामध्ये कोणता ऑप्शन, ऑप्शन 3 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 9. In the given alphabet, if the first and fourth groups are interchanged, which letter will occur at the 8th place from the right end? तर फर्स्ट आणि फोर्थ ग्रुप आपल्याला इंटरचेंज करायचा आहे. म्हणजे फर्स्ट ग्रुपच्या ठिकाणी फोर्थ ग्रुप येईल आणि फोर्थ ग्रुपच्या ठिकाणी फर्स्ट ग्रुप येईल. हे बघा, हा आपला फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ ग्रुप आहे. फर्स्टच्या ठिकाणी फोर्थ ग्रुप लिहूया. म्हणजे आधी येईल इथे काय येईल, फोर्थ ग्रुप हा आहे. म्हणजे PQRST. सेकंड ग्रुप FGHIJ जसा तसा. थर्ड ग्रुप KLMNO जसाचा तसा. फोर्थ ग्रुपमध्ये फर्स्ट ग्रुप लिहा, ABC आणि D आणि E. आणि लास्ट ग्रुप UVWXY जसाचा तसा. क्वेश्चन काय म्हटलं आपल्याला, विच लेटर विल ऑकर ॲट द 8th प्लेस फ्रॉम राईट एंड. राईट एंड कडून 8th प्लेस बघा, हा झाला राईट एंड इकडून इकडं 5 6 7 8. तर 8th प्लेसवर येईल C. यामध्ये कोणता ऑप्शन आहे, ऑप्शन 2 इज करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 10. इन द अल्फाबेट विच लेटर करस्पॉन्ड टू सेम सिरियल नंबर फ्रॉम लेफ्ट एंड अँड राईट एंड. तर लेफ्ट एंड आणि राईट एंड कडून सेम सिरियल नंबर येतो मिडल लेटरला, आणि मिडल लेटर आपल्याला माहित आहे M आहे. त्याच्यामुळे ऑप्शन 3 इज करेक्ट ऑप्शन.